आले का सगळे? सर सगळे नाही आले सर. प्रीती नाही आली सर. हां ते राजू बी नाही आला आणि ते टाटा इंचू बी नाही आला सर. झिंगुड्या एका जागेवर बस ना, काऊन वळवळ करायला? हा सर मी कुठं वळवळ करायलो? हां आले सगळे? सर मॅडम नाही आल्या सर. हां सर मॅडम आले नाही आज. अरे वानेर तोंडिया, मॅडमचा काय संबंध इथं? हा काय संबंध म्हणजे? ते आपल्या शाळेत नाहीत का? आणि तुम्ही काय म्हणले? आले का सगळे? तुम्ही असं म्हणले का की आले का सगळे विद्यार्थी असं म्हणले का तुम्ही? अरे थुतर तोंडिया, आले का सगळे म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश होता की सगळे विद्यार्थी आले का? हां तर मग सर तसं बोलत जा. सगळे विद्यार्थी आले का असं म्हणत जा. आलं का लक्षात? असा एका रट्यात मुस्काट फोडील का नाही? सर ते जाऊ द्या. तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. का रे? बैलपोळ्याच्या म्हणजे शुभेच्छा? हे बैलपोळा जो असतो हा सण कोणाचा असतो? सर बैलपोळा हा सण बैलाचा असतो सर. वर्षभर बैल शेतात राबतात आपल्या शेतकरी बापासोबत, आणि म्हणून त्यांना एक दिवस कुठेतरी त्यांना झुली वगैरे हे करून त्यांचं लग्न लावण्यात येते सर. हा बैलाचा असतो सर सर, म्हणूनच तुम्हाला शुभेच्छा दिल्या सर. म्हणजे तू मला बैल समजतं का? समजायचं काय त्याच्यात? तसं नाही सर, तुम्हाला नाही म्हणालो मी. तुम्हाला मला एक सांगा, तुम्ही कोण हा? कोण हा म्हणजे? माणूस आहे मी. त्याच्या आधी कोण हा? अरे त्याच्या आधी माणूस असेल मी, माकड तोंडिया. नाही. बरं घरी कोण हा तुम्ही? घरी माणूस असेल मी का? घरी गेल्यावर मी बाई होतो का? अहो, तसं नाही सर. तुम्ही नोकरी लागायच्या आधी काय होते? अरे नोकरी लागायच्या आधी माणूसच होतो, नोकरी लागल्यावर माणूसच आहे. तुला काय विचारायचं सरळ सरळ स्पष्ट सांग बरं. हां आता ऐका, तुमचे वडील काय करत होते? कधी? कायच करावं सर, तुमचे वडील आधी काय करत होते? आधी म्हणजे? अरे बाप रे, माणसाला पागल करता राव तुम्ही. अहो सर, तुमचे वडील कोणता व्यवसाय करत होते? हां, माझे वडील शेती करत होते. म्हणजे तुम्ही मास्टर व्हायच्या अगोदर शेतकरी होते, बरोबर आहे? आणि शुभेच्छा कोणाला देत असतात? शेतकऱ्याला देतात, बैलाला देतात. शेतकऱ्याला देतात ना शुभेच्छा. असं थोडं की तुम्हाला शुभेच्छा दिल्या म्हणजे तुम्ही बैल झाले. आलं का लक्षात? बरं धन्यवाद. हां काय उद्याचा प्रोग्राम काय आहे? जिंगुड्या, बंटी, गणेश. सर उद्याचा प्रोग्राम काय, आता पावसानं काय सर, पण तरी बैराजा आता दिलदार मनाचा असते सर शेतकरी. हां आणि वर्षातून एकदाच तो सण येतो सर, बैलपोळा. त्याच्यामुळे उद्या आता मस्तपैकी नदीवर जायचं, बैल गेले धुवायचे, घरी आणले की सर त्याच्या मस्त शिंगाला हिंगोळ लावायचा, आणि हिंगोळ लावला की त्याच्यावर मस्त झुली वगैरे चढवायच्या, फुगे बांधायचे सर. आता कोणी बैलाच्या पाठीवर नाव टाकते, काही वेगवेगळं करते सर, आम्हाला तसं नाही करायचं. नंतर मग ते बैल मंदिरात न्यायचे, मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या, मग नंतर मंगलाष्टका होतात, मग बैल घरी आणायचे. घरी आणल्याच्या नंतर मग आपले जे जवळचे येतं त्यांच्या घरी ते बैल निवत चाराय न्यायचे सर. आणि निवत चाराय नेल्याच्या नंतर बैल बांधल्याच्या नंतर मग काय करायचं सर, मग प्रत्येकाच्या घरी पाया पडायचं. आज ती प्रथा आहे सर राजबी गावात. का रे बैल कोणाच्या घरीत मग सांगा बरं. सर माझ्या घरी तर नाही ते सर बैल. सर माझ्या घरी एकच आहे सर. एकच गोरं आहे सर. सर माझ्या घरी दोन येतात. अरे सध्या काय झालं, आता शेती समजा आता ट्रॅक्टरनं सगळे शेतीचे कामं व्हायले, त्याच्यामुळे बैलच राहिले नाही आता. हो सर, माझ्या आजीच्या काळात 5-5 जोड्या राहायच्या सर. आम्ही 5 चुलते होते, माझ्या वडिलांना धरून 5 जण भाऊ होते सर. हां लयच मोठा पोळा भरायचा सर. पण आता काय झालं सर, बैलच नाही राहिले सर आता. हां आता कोणालाच बैल सांभाळा वाटत नाही सर. अरे तुमचं तरी समजा आता हे आमच्या लहानपणी लय मजा यायची. लय मजा म्हणजे घर परत बैल जोडा असायच्या, एक दोन काय सगळ्या गल्ली बोळानं बैल असायचे. हां मग आजाला की खुर्ची टाकून बसायचा. हां बाकीचे गडी काय करायचे, कोणी ते बैलाचे शिंग साळायचं, कोणी ते नखं हे करायचं, त्याला आंघोळी घालणं, चेन झुली टाकणं, बापा. आणि मग ते बैल देवाला न्यायचे, देवाहून आले की मग लगेच निवत चाराय न्यायचे. मी एखादं गोरं धरायचो मस्त लहानपणी, लय मजा यायची. नंतर पाया पडायला जायचं. पण आता ते राहिलं नाही. आता कसं माहिती आहे का, मनात भावच राहिला नाही. वर्षभर काय करायचं, हे धुऱ्यासाठी भांडणं करायचे, भावाभावात भांडणं करायचे, मारामाऱ्या करायच्या, आणि पोळ्याच्या दिवशी पाया पडायचे. हे काय आपल्याला पटत नाही गड्या. कारण काय माहिती आहे का, मनात भावच नाही. आता ती पहिल्यासारखी मजा नाही राहिली.
पहिले लय मजा होती लहानपणी, सगळे गडी गिडी मग जेव्हा यायचे संध्याकाळचे सगळे घरातली माणसं हे असे डाळ म्हणजे वरण करायचे, फळं करायचे, भेंडीची भाजी, शेंगाची भाजी, मुंगुड्यान कोरुड्यान, पापडन, भजेन, पुरणाच्या पोळ्या, हा 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 असं तोंडाला पाणी सुटते. त्यावेळेस कशी माहिती आहे का, आम्ही पोळा कसा साजरा करायचो ती मी एक कविता केलेली आहे, ती तुम्हाला ऐकवतो. चला रे सगळेजण वर्गाच्या बाहेर चला. अरे वर्गात बसून ऐका, वर्गाच्या बाहेर काय आहे? तर तुम्ही बी कविता करायला लागली म्हणजे पाहायचं कामच नाही. तुमची कविता आम्हाला माहिती कशी असेल ती, त्याच्यामुळे आम्हाला नाही ऐकायची. फक्त कविता ऐका तुम्ही कशी होती ते. हा, काय माह्या लहानपणी पोळा होता पोरा, काय माह्या लहानपणी पोळा होता पोरा, आणि काय माह्या आज्याचा होरा होता पोरा. सर थांबा थांबा थांबा, एक गोष्ट विचारायची. तुमच्या लहानपणी पोळा कशाचा भरायचा सर? कशाचा म्हणजे? अरे पोळा बैलाचाच भरते ना. हा, मग आता कशाचा भरते सर? आता बैलाचाच भरते ना सर. मग काय तेव्हा सारखाच पोळा ना आता सारखाच पोळा? अरे बैला तेव्हा प्रत्येकाच्या घरी बैल होते. तुझ्या घरी किती बैल आहेत आता? हा, शहाणपणा सांगायला मग ऐक ना काऊन कविता. सर तेव्हा कशाचा भरायचा ना आता काय का रड्यात मुस्काट फोडील. ऐका, काय माह्या लहानपणी पोळा होता पोरा, आणि काय महा आज्याचा होरा होता पोरा. 6 बैल होते 4 गडी, 6 बैल होते 4 गडी, आणि आज्याच्या हाती राहायची भली मोठी काडी. काय त्या झुलियान काय होते गोंडे, कसाट्याच्या आवाजानं काय आनंद सांडे. गल्ली गल्ली धूम सारी आठवते ते पोळा, आणि संध्याकाळी जेवायले अर्धा गाव गोळा. गरम गरम पुरणपोळी, वरणासंग फळं, भजी आमटी कढी पाहून तोंडातून लाळगळ. बदलला जमाना आता, जिव्हाळ्याचा मेळ नाही, अहो शेजाऱ्याचा सोडा हो, भावा भावात मेळ नाही. पुरणही पोळी संग चिकटून आता राहत नाही, मसाल्याले कढीले आजीचा हात नाही. आयटीत बसून आजी आजी पान सुपारी दे, पाहून तो थाटगड्या काय आनंद होय. आजा गेला बैल गेले, तुकडे झाले वावराचे, 5-6 वाटे झाले बैठकीतल्या घराचे. वर्षभर भांडून भांडून पोळ्यापुरता जिव्हाळा, पूर्णातही दिसत नाही पहिल्यासारखा लळा. वाटून घेतल्या व्यसनी झुली कासरे आणि दावे, आणि बैल नसलेल्या दारात पोळ्याने का बरं यावे. आयटीत बसून पोराले आता मोबाईलवर दाखवतो पोळा, खरंच सांगतो मायच्यान भरून येतो डोळा. झुली कसाट्या घुंगरमाळा काल खुंटीवरच पाहिले, झुली कसाट्या घुंगरमाळा काल खुंटीवरच पाहिले, मन आले भरून भरून डोळे नुसते वाहिले, मन आले भरून भरून डोळे नुसते वाहिले. असा होता पोरांनो आमच्या काळातला पोळा. आता काय पोळा नाही राहिला, आणि आता काही जिव्हाळा नाही राहिला, आणि आता काहीच, आता ती मजाच नाही राहिली पोरो खरं सांगायचं म्हणजे. सर एक नंबर कविता केली सर, डोळ्यात पाणी आलं सर. हो सर, अगदी बरोबर आहे सर. आता सध्याच्या काळात काय होते सर, म्हातारा म्हातारी बैठकीत बसवतात सर. वर्षभर त्या म्हातारा म्हातारी खाय नसते सर, म्हणजे सगळ्याच्या घरी नाही बरं सर, काही घरची गोष्ट सांगायला. त्या म्हातारा म्हातारीला चहा देत नाही सुनबाई, जेवाय देत नाही गरम गरम, पण पोळा आला की त्या म्हातारी नवं लुगडं नेसवतील, म्हाताऱ्याला नवे कपडे घालतील, आणि काय करतील त्या बैठकीत बसवतील. सर आता खरंच जिव्हाळा राहिला नाही. एकमेकांच्या घरी असं खुशीनं आनंदानं जावं असं वाटत नाही सर आता. नाही 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 सर, भाऊ भाऊ दुश्मन झाले सर, जावा जावा भांडायला. कोणते एका जावेला दागिन्याचा घमंड असते, कोणाला इस्टेटीचा घमंड असते. सर आता काळ बदलला सर, पहिल्यासारखा खरंच काळ राहिला नाही सर. अरे तुम्ही तर ते काळ पाहिलं नाही, मी सगळे काळ पाहून बसलो. जुना काळ लय चांगला होता. 10 पैशात 10 गोळ्या, 1 रुपया 100 गोळ्या यायच्या. आता तर 10 रुपयात 1 गोळी येत नाही. म्हणजे एक तर महागाई झाली आणि मजा नाही राहिली. पहिल्या काळात आम्ही 1 गोळी जर घेतली तर चिमणीच्या दाताने त्या गोळीचे 4-5 तुकडे करायचो आणि ते मित्राला द्यायचो. असा आनंद व्हायचा तुम्हाला सांगतो. आता तुमच्या पिढीला कसं आहे माहिती आहे का, सगळ्या सुखसुविधा आहेत, सगळे, पण ते आनंद नाही. आलं का लक्षात? खेड्यापाड्यात मया होती, प्रेम होतं, जिव्हाळा होता. शेजारी जर कोणी बिमार पडलं तर ते शेजाऱ्याच्या 4-5 म्हणजे गल्लीतल्या चुली पेटायच्या नाही. आता तसं राहिलं नाही. आता जिव्हाळा नाही, माया नाही, ममता नाही. आता फक्त दिखाव्यापुरता सगळा कार्यक्रम सुरू आहे. हां, आमच्या वेळेस कसं होतं, आता गण्या तुला 5 चुलते ते एकत्र आहेत का? नसतीलच. कारण आता आपल्याकडे पद्धत काय झाली माहिती आहे का, लग्न झालं 8 दिवस झाले की नवरा बायको आलं. आमच्या काळात तसं नव्हतं. आमच्या वडिलाच्या काळात 6 चुलते होते आम्हाला, 6 म्हणजे वडील एकूण 5 चुलते, 6 जण, 6च्या 6 जण एकत्र राहायचे.
हां म्हणजे 6 ते 6 त्याच्या 6 बायका त्याची लेकरं हा असं गोकुळ वाटायचं, अशी मजा यायची. पण आता माहिती आहे का, आता ते राहिलं नाही. आता काय, लग्न झालं की निघलं आलं, लग्न झालं निघलं आलं. आमच्या काळात आमचे चुलते आम्हाला असं बद मारायचे, पण आमच्या बापाची आमच्या माईची ताकद व्हायची नाही की माझ्या पोराला काऊन मारायला. आता मारायचं म्हणते का, आता मलाच माझ्या भावाच्या पोराला मारायचं मत नाही. आलं का लक्षात? हां, ते आमचा काळ खास होता, शेजाऱ्या पाजाऱ्याचा पण धाक होता. असं चुलत्या काकीची चर्र भेव वाटायचं आम्हाला. आता तुम्ही मास्तरला भीत ना, मास्तरची टिंगल करता. अहो सर, ती आम्ही टिंगल नाही करत सर, ती फक्त मजा असते सर. आणि आपला जे हा शो आहे का नाही सर, लोकांना हसवायसाठी. आपण जर मजाक विनोद कॉमेडी जर नाही केली तर आपलं कोण पाहिजे सर व्हिडिओ? हां, त्याच्यामुळे आपल्याला कॉमेडी करणं भाग आहे. आता कोणाच्या काही याच्यात भावना दुखत असतील तर आमचा प्रामाणिक प्रयत्न असा असतो की कोणाच्याही भावना दुखू नये, फक्त विनोद निर्मिती व्हावी, हा आपला उद्देश असतो सर. हां, त्याच्यातून एखाद दोन विनोद इकडे तिकडे होत असते सर. त्याच्यामुळं कसं आहे, प्रत्येकाने जास्त सिरियस घेऊ नका. आमच्यावर जीव लावा, आमच्यावर प्रेम लावा. आमचे चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करत जा, शेअर करत जा. हां, आपला माणूस मोठा झाला पाहिजे. आणि बरं का मंडळी, तुम्हाला सगळ्यांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हां, सर तशा कोणत्या शुभेच्छा देऊ नका. आम्ही उद्या तुमच्या घरी पाया पडा येतो. हां, तुम्ही आम्हाला 100 रुपयाचं एक एक कॅडबरी चॉकलेट देणे. हां, ते वक्त चुनचुन्या फुंचुन्या गोळ्या आणू नका सर. हां, चुनचुन्या गोळ्या आणसाल आणि एक एक गोळी देसाल आम्हाला ते चुनचुन्या गोळ्या घेणार नाही आम्ही. आणि ते तुमचा करदुडाही नको. 52 जणांच्या घरचे करदुडे जमा करसाल, आम्हाला एक करदुडा देसाल. त्याच्यामुळं आम्हाला एक तर करदुडे देसाल तर चांगले नवे करदुडे द्या. दुसरी गोष्ट पान फिन काही देऊ नका आम्हाला. हां, आम्हाला मस्त कॅडबरी द्या सर, कॅडबरी. बरं उद्या या, 100% तुम्हाला सगळ्या कॅडबरी. बरं का? पुन्हा एकदा सगळ्यांना, तुम्हाला पण पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.